अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्या बँका कर्जासाठी विनाकारण त्रास देत असतील त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे। सर, माझं नाव प्रणव कुमार रवींद्र सोनटक्के। मी सध्या इथे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करत आहे। मी काही दिवस सुट्टीवर असल्यामुळे जुन्या जीआर नुसार मी काही डॉक्युमेंट घेतले। मी 27 तारखेला रुजू झालो आणि त्या दिवशी मी 2-3 डॉक्युमेंट जुन्या जीआर नुसार घेतले। मला आधीच्या जीआरची कल्पना नसल्यामुळे मला जरा घ्यायला वेळ चुकी झाली ती, आणि नंतर त्याच्याविषयी आम्ही तहसीलदार सरांसोबत बोललो। तहसीलदार सरांनी आणि कलेक्टर सरांनी ज्यानुसार आदेश दिलेले आहे त्या आदेशांचं पालन करून आता आम्ही नवीन जीआर नुसार हे सर्व डॉक्युमेंट्स मागत आहे आणि यामध्ये कोणताही आता कस्टमरला त्रास होत नाही आहे। आणि जे मिनिमम डॉक्युमेंट्स जे कलेक्टर सरांचे ऑर्डर्स आहेत, जे तहसीलदार सरांचे ऑर्डर्स आहेत, तहसीलदार सरांसोबत बोलून आम्ही आमची चूक रेक्टिफाय केली आणि यानुसार यापुढे आम्ही नवीन कमीत कमी डॉक्युमेंट घेत आहे, जे की आमच्या जीआर मध्ये सांगितलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांनी 16 जुलै 2020 रोजी सर्व बँकांसाठी एक सूचना म्हणून पत्र निर्गमित केलेलं आहे। त्यानुसार ज्या शेतकऱ्यांचं अगोदरचं कर्ज आहे आणि नूतनीकरण फक्त करायचं आहे, किंवा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेमध्ये पात्र झालेले आहे आणि ती मिळत आहे, अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त आधार कार्ड, 7/12 आणि गाव नमुना 8 असे 3 कागदपत्र घेऊन त्यांना कर्ज द्यावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि नवीन कर्ज घेणारे अतिशय 1-2% शेतकरी असतील, 98-99% शेतकरी हे जुने कर्जधारक किंवा कर्जमाफी मिळालेले शेतकरी असतात। त्यामुळे त्या शेतकऱ्यांकडून हे फक्त 3च कागदपत्र घ्यावेत, यापेक्षा जास्त कागदपत्राची मागणी करू नये अशा सूचना आम्ही सर्व बँकांना दिलेल्या आहेत। आणि जर अजूनही कोणी अशी अडवणूक करून शेतकऱ्यांना त्रास देत असतील तर त्याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी। आम्ही त्यांना त्या बँक मॅनेजर्सला ताबडतोब सूचना देऊ आणि पुन्हा ऐकल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव सुद्धा जिल्हा